तर समालोचक यांना सुद्धा वेगळी मजा येत असते कॉमेंट्री करण्यासाठी। नक्कीच आज हे मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा इथे आला, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू। परंतु खेळाडूंना विनंती आहे, वेळेअभावी तात्काळ आपण खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवायचा आहे। संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं पहिल्यांदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शिवशंभो जयमान कांबोड्याचे संघ मालक सन्माननीय सागर शेठ पाटील, त्यानंतर सन्माननीय सुधीर शेठ जाधव यांचं मनपूर्वक आभार। अक्षय पवार कर्णधार आहे आणि त्यांच्या साथीने अगदी परेश मात्रे एक दमदार क्रिकेट कांबोडे व्यवस्थापक आहेत आणि त्यानंतर त्यांच्या साथीने पाहायला मिळत आहेत बाबू शिंदे संघ मालक। या संपूर्ण टीम शिवशंभो जयमान कांबोडे यांचा मनपूर्वक आभार। आणि अंश 11 खेळणे हाही दमदार संघ आहे आणि या संघाचे संघ मालक लोकनियुक्त सरपंच सन्माननीय शैलेश शेठ माली, त्यानंतर प्रीतम पाटील उत्तम अष्टपैलू गुणवान खेळाडू प्रीतम पाटील जे मॅनेजर आहेत आणि त्यानंतर अगदी निलेश शेठ प्रधान दोस्ती दुनियेचा राजा माणूस, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आणि त्यानंतर लिजन व्यक्तिमत्व एक संदीपजी माली कोच खेळणेगाव, पंकजी माली असतील, अक्षय माली, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर विनंती असेल त्यानंतर कानपुलीचे आमचे गणेश पाटील यांना विनंती आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत। गोल्डन मॅन गणेश पाटील वल्लभगाव या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नक्कीच आपण प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी वेट करत आहेत की आज मात्र या ठिकाणी 2 संघ पोहोचवले जातात की 1 संघ पोहोचवलेत। काही प्रेक्षकांना संभ्रम होता की 2 संघ पोहोचवले गेलेत, मात्र असं नाही, इथे मात्र एकच संघ पोहोचवला जाणार सुपर 8 मध्ये। काल मात्र 2 संघ पोहोचवले गेले, ते मात्र थोडासा व्यत्यय आला त्याच्यामुळे, आणि दररोज मात्र एकच संघ पोहोचवला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे। आणि आज खेरणे टीम तर दुसऱ्या बाजूला जयमान शिवशंभो जयमान कांबोरा टीम संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी पहिल्या रात्रीतील एक मॅच पेंडिंग आहे, शिवन्य 11 आधी आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी। हा एक बिग धमाका, एक मोठा धमाका क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल। अगदी येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये हाही सामना पेंडिंग सामना खेळवला जाईल आयोजकांच्या माध्यमातून। कदाचित तो उद्याही असू शकतो, उद्या परवाही असू शकतो, याची घोषणा ओनर ग्रुपवरती केली जाईल। नक्कीच प्रत्येक सामना आपण या ठिकाणी आपण पाहिलं ना तर खरं तर ओनर ग्रुपवर खूप सारी चर्चा रंगते, कारण ज्या वेळेला आपण ग्रामीण मॅच मिक्स पद्धतीने खेळवली, कारण आपण खरं तर पाहिलं तर ISPL मध्ये आपले काही ग्रामीणचे खेळाडू आहेत त्यांचा सुद्धा आपण विचार केला, मात्र तेच सहकार्य ओनर संघाने सुद्धा आपल्याला करायचं आहे, ही त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असणार आहे। नक्कीच अगदी 14 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजणार होतं, परंतु काहीसा बिघाडीचं आपण कार्य पाहिलं। अवकाळी पाऊस राहिला, म्युझिक शोचा आपण धमाका इथेच पाहिला आणि या कारणास्तव काहीसा स्पर्धेचा कार्यकाल हा पुढे ढकलला गेला आणि कालच 25 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे। तिसऱ्या रात्रीमध्ये खरं तर आपल्याला पहिला सामना पाहायला मिळेल। उद्याच्या दिवसामध्ये अगदी 3 वाजता रिपोर्टिंग करावं लागणार आहे। सुयोग स्पोर्ट दापोली विपक्ष बॉस फायटर ओवळे या टीममध्ये एका बाजूला विश्वजित मात्रे, दुसऱ्या बाजूला सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल अथर्व इलेन घोटवळप, समाधान वास्कर कॅप्टन असणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने IIC पनवेल सचिन लहान एक नौका कर्णधार आपल्याला एक चांगला गुणवान खेळाडू त्याच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे। आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण एकच संघ सुपर 8 मध्ये दाखल करणार आहोत, तर विनंती असेल टीम अंश 11 खेळणे टीमला आणि टीम दाखल होताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते अगदी प्रत्येक संघाकडून प्रत्येक टीमकडून ज्या प्रकारे प्लॅनिंग केली जाते, स्ट्रॅटर्जी आखली जाते आणि त्या स्ट्रॅटर्जीने मात्र अनशिलोर खेळणे संघ मैदानामध्ये दाखल होईल। कारण अनशिलोर खेळणे संघाचा आपण प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे, गेल्या 4 सीझनमध्ये हा संघ दाखल होत असतो, मात्र म्हणावं तसं यश लाभलेलं नाही। मात्र यावर्षी काहीतरी वेगळी प्लॅनिंग घेऊन संघ उतरला आहे आणि यावर्षीचा आपण विचार केला तर अक्षय पवार सातत्याने 4 वर्ष कर्णधार आहे, मात्र सातत्याने 4 वर्ष तो वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व करताना दिसलाय। आज मात्र शिवशंभो जयमान कांबोरा टीमकडून खेळत असताना कुठेतरी तो अपयशी ठरला, मात्र पंकज असेल त्यानंतर इतर खेळाडूंनी जो काही खेळ केलाय गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून लगातार 2 मॅच त्यांनी सुद्धा जिंकलेल्या आहेत आणि ही मॅच मात्र खूप महत्त्वपूर्ण असेल, डू ऑर डायची मॅच आणि सलग मात्र या ठिकाणी ही मॅच जिंकून सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ आजच्या रात्रीमधला पहिला संघ असेल। अगदी महत्त्वपूर्ण अशा लढतीकडे पूर्णपणे प्रस्थान केले जाईल। त्या दृष्टिकोनातून या स्पर्धेमध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचंही नामोल्लेख होणे हे खूप गरजेचे आहे। अगदी डीजे सिस्टम श्री
साऊंड सर्व्हिस जाताडे DJ प्रशांत सर यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सचिन इव्हेंट्स मंडप आमचे जाताडे या संपूर्ण ऑल DJ टीमचं मनपूर्वक आभार. त्यानंतर छायाचित्रण संदीपजी वास्कर फाउंडर, किरणजी दळवे आमचे दोन बंधू ज्यांच्या माध्यमातून उत्तमरित्या PTC लाईव्ह पाहायला मिळते. त्यामध्ये केतन दळवी असतील, किरणजी असतील, सोमनाथजी सारते, ऋषिकेश विनर बारी, मारुती जांभळे, दीपक आणि त्यानंतर नीरज कुमार या ऑल टीमचं मनपूर्वक आभार. नक्कीच. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इथे 22 आणि 23 तारखेला जो मोठा खऱ्या अर्थाने इव्हेंट होता आणि त्यामुळे मैदानावरती एकही कपडा लावण्याची आम्हाला या ठिकाणी परवानगी नव्हती किंवा या ठिकाणी ज्या प्रकारची या ठिकाणी पार्किंगला होता त्याच्यामुळे अगदी पीच सोडली तर एकही या ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठी जागा नव्हती. आणि तेवढं असून सुद्धा एका 24 तारखेमध्ये आमचे डेकोरेटर्स ओम साई डेकोरेटर्स कोल्ही कोपर निहाल धुमाळ असतील, त्याचबरोबर मंगलमूर्ती मंडप डेकोरेटर्स शिरवली रोशन पाटील असतील, समालोचन करणं आणि मंडप डेकोरेटरचं काम पाहणं ही दुहेरी भूमिका आज आपण या मैदानावरती पीपीएलच्या माध्यमातून रोशन पाटील यांची पाहिली. त्यांचे मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अगदी या स्पर्धेला प्रकाशझोतामध्ये आणण्याचं कार्य पत्रकार म्हणून गजाननजी चव्हाण सकाळचे आहेत. त्यानंतर सन्माननीय श्री वैभवजी गायकर जे लोकमतचे आहेत, दीपक कांबळे सर जे वादलवारा आणि मयूर तांबडे लोकमत या संपूर्ण पत्रकार मंडळीचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक मनपूर्वक आभार व्यक्त करतायत. नक्कीच. आणि बॉबी कोहलीचं काम आपण गेल्या 2 दिवसापासून पाहतो, अजूनही 9-10 दिवस बाकी आहेत. एनर्जी तीच ठेवायला लागेल. अगदी आपण पाहिलं तर डोक्यावर केस येतील एवढे दिवस बाकी आहेत आपल्याला. अगदी बॉबी कोहली कडप्पा स्टाईल, त्याची देहबोली पाहायला मिळते, त्याचा तो चष्मा खूप मनाला भावतो, एक वेगळी स्टाईल, त्याचं मनपूर्वक आभार. चला स्पीडली खेळायचंय. अगदी ऑफिशियल अंपायर टीम वाट पाहत आहेत की कधी हा सामना सुरू होईल. वाट पाहत आहेत माझे क्रिकेट रसिक वर्ग, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मायबाप प्रेक्षक अजूनही वाट पाहत आहेत. आपल्या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात आहे. आज आपण लिस्ट मध्ये पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने बॉबी कोहली काहीतरी इशारा करता आहेत. अगदी सेफ्टी स्टाईल पाहतो आपण, काला गॉगल, अगदी रात्रीच्या प्रकाशामध्ये इथे पाहतो आपण सेफ्टी स्टाईल गॉगल आपण पाहतो. बॉबी कोहली यांचं सातत्याने खूप मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. मॅन पॉवर, वन मॅन शो, मग बॉल असो किंवा एखादा खेळाडूला दुखापत असो लगेचच मैदानामध्ये दाखल होत आहेत बॉबी कोहली. धन्यवाद. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होणार आहे गोलंदाज मयूर वाघमारे पेट एंड कडून. आता दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसातला सर्वाधिक इन्फॉर्म कांबोडा टीमचा खेळाडू पंकज घाडगे. निकू गोवारी दुसऱ्या बाजूला. पहिलाच बॉल, अगदी फिल्डिंग सजवली गेली आहे. प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू जिंकण्याच्या ईर्षेने मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कारण आज आपण इथे विचार केला ना तर मयूर वाघमारे पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त फॉर्म, दुसरी मॅच पराभूत झाले, त्यानंतर मात्र जो काही खेळ दाखवला आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर लगातार 2 मॅच जिंकलेले, कॉन्फिडन्स लेवल दोन्ही टीमचा वाढलेला आहे. मात्र ही मॅच जिंकून सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ कुठला असेल, कारण काल सुपर 16 मध्ये संघ दाखल झालेत. आज मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणारे संघ आपल्याला मिळणार आहेत. पाहूया केरळ टीम की कामरा टीम, इथे मात्र संघर्ष कोणाचा मोठा ठरतोय तो मैदानावरती आपण पाहूया. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जातो पंकज गाडगेसाठी. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काहीसा वेगाने फेकला होता, दिशा थोडी भरकटली, लेस्टम सोडून जाणारा हा चेंडू मात्र या ठिकाणी पंचांनी पहिल्याच बॉलवरती अवांतरची धाव मिळाली आहे, ती मात्र शिवशंभो जयनमान कामोडा टीमला. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे पुन्हा एकदा पंकज. थोडासा बॅकफुटला गेला, इथे मात्र शॉट बनवण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, तेवढ्याच हुशारीने गोलंदाजी. पुढच्याच बॉलवरती कमबॅक केलंय ते मात्र मयूर वाघमारेने. संघाची धावसंख्या पाहिली तर अवांतरची 1 धावसंख्या जोडली गेले. आमचे जबरदस्त स्कोरर या ठिकाणी जतीन गोंदली उसाडणे, मॅन फॉर उसाडणे, आपल्याला या ठिकाणी विचार करण्यासाठी भाग पडले की पनवेल प्रीमियर लीग आहे मात्र उसाडण्याचा स्कोरर का आणला गेलाय, कारण शांत आणि संयमी
त्याची स्कोरिंग पाहिली आहे, मात्र तेवढ्या संयमाने खेळण्याची गरज होती. उंच उडालाय बॉल आणि विसावलाय विनयच्या हातामध्ये. पहिली बिग विकेट, गोल्डन डक या ठिकाणी शिकार झालाय पंकज घाडगे. विनय गावंडे जो झेल पकडलाय खूप महत्वपूर्ण होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेकथ्रू दिलाय, कारण मागच्या 2 सामन्यांचा आपण विचार केला ज्या वेळेला अक्षय पवार थोडासा अपयशी ठरला, त्यामुळे इथे मात्र आपण पाहिलं तर पंकज घाडगे जी इनिंग साकारली होती दोन्ही मॅचमध्ये तो मात्र निराशाजनक अवस्थेमध्ये मैदानातून बाहेर झालाय. आता मात्र मैदानामध्ये स्वतः कर्णधार अक्षय पवार पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला निकेश गोवारी त्याला साथ देताना पाहायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवरती म्हणजे सफलता मिळाली आहे. 2 चेंडू मात्र सफलता इथे मात्र समाप्त झालेत आणि पहिल्या चेंडूवरती आलेली अवांतरची एक मात्र धाव खात्यामध्ये नोंदवले गेले कांबळ टीमच्या. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण समोर पाहिलं तर फैजल रुफिंग आप सोचिए हम बनाएंगे जबरदस्त कामगिरी राहिले. अगदी आपण पाहिलं तर सलीम रहमानी त्या कंपनीचे ओनर आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून PPL ला खूप मोठं सहकार्य इथं लाभलेलं आहे. ते मात्र सलीम रहमानी यांचं आणि फैजल रुफिंग ही मोठी कंपनी त्यांची गेल्या जगभरामध्ये जबरदस्त कामगिरी राखते आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिले त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी कमिंग केलं. क्रिकेट खेळत असताना त्यांनी कंपनी स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच तर फैजल रुफिंग कंपनी आज PPL ला खूप मोठं सहकार्य करत असते. पुढचा बॉल, मयूरचा बॉल, 2 मोठे खेळाडू एकमेकांसमोर होते, सन्मान दिला आणि इथं धाबाचा धोका होऊ शकला असता, थोडासा वाईट थ्रो आला. इथे मात्र उमेश मालीचा गेल्या वर्षी आपण या खेळाडूला पाहिलं होतं शिवण्य 11 आदय संघामध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर शेवटपर्यंत त्या संघाला त्याने अगदी फायनलचा प्रवास करून दिला होता. आज मात्र खेरणे टीमकडून खेळत असताना मयूर वाघमारे असेल, त्याचबरोबर जिनीत पवार असेल, गोलंदाजीमध्ये उमेश माळी असेल, जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असलेला संघ या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो मात्र अंश 11 खेरणे संघ. एका 10 ओव्हरती 1 गडी बाद ही सुरुवात झालेली आहे. पुढचा बॉल मयूरचा, निकूसाठी प्रहार केलाय, बॉल थांबणार नाही, बॉल अगदी सीमारेषा बाहेर गेला, लांबच लांब येतो यावेळेस निकूच्या बॅट मधून षटकार. षटकाराने धावसंख्येला वेग आलाय, वेगाने धावसंख्या वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचली आहे ती मात्र 8. या धावसंख्येवरती 1 सिंगल, 1 वाईड, 1 षटकार अशा प्रकारची धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. मात्र ज्या प्रकारची आवश्यकता आहे स्टार्टिंगची ती मात्र कुठेतरी या ठिकाणी पहिल्या विकेट पडल्यानंतर दबावामध्ये खेळत असताना पाहायला मिळाला कांबडा संघ. पुढचा बॉल मयूरचा पुन्हा एकदा निकेशसाठी होता. या बॉलवरती आडवड बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या बॉलवर मात्र थोडीशी या ठिकाणी वेगामध्ये परिवर्तन करत असताना बीट केलं खरं तर मयूर वाघमारेने आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारची अवस्था आपण पाहतो 1 गडी बाद 8 या धावसंख्येवर. नक्कीच मायबाप प्रेक्षकामध्ये आमचे वसंतदादा शेळके पहा अगदी व्यवसायामध्ये रिक्षा चालवून आज त्यांचा मुलगा सुद्धा पेठ संघामध्ये खेळत असतो आणि आज आपल्या दोन्ही संघांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉल गेला ऑन साईडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे अगदी चांगली कामगिरी राहिली त्याची. सुदाम नाईक पहा अननोन हिरो आहेत, हे हिरो आम्हाला सुद्धा माहीत नव्हते, मात्र मोठा कांदा संघाकडून खेळत असताना आज PPL मध्ये आला. त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये ओव्हर टाकले, फिल्डिंग सुद्धा चांगली केली आणि सुदाम नाईक कोण आहे हे अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये षटक समाप्तीनंतर 9 धावा आणि बाबा प्रेक्षक पहा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी शैलेश माळी सर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निलेश प्रधान साहेब आलेले आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ते नक्कीच वाट पाहत आहेत की आमचा संघ जिंकला तरच आम्ही येऊ, अशी वाट पाहत आहेत की काय. नक्कीच विजयाचं त्यांनी व्ही दाखवलेला आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि एका बाजूला आपण पाहतोय कांबोडा संघ सुद्धा दाखल झालेला आहे. त्यांचे ओनर सुद्धा आपण सकाळच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावरती पाहिले होते, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सागरजी पाटील असतील, त्याचबरोबर सुधीरजी जाधव असतील, बाबू शिंदे असतील, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने परेश म्हात्रे यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आमच्या पनवेल प्रीमियर लीगला राहिलेलं आहे, आपल्या संघाला राहिलेलं आहे. पुन्हा आता निकेश गोवारी स्ट्रायकिंग एलला आणि वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं योगदान. तर दुसऱ्या बाजूला अक्षय पवार अजूनही त्याला मोठी इनिंग साकारावी अशी अपेक्षा या ठिकाणी नक्कीच कांबोडा टीम करत असेल. ज्या प्रकारचा खेळ 2 मॅचमध्ये राहिला आहे, कुठेतरी त्याचा खेळ मंदावला आहे, मात्र या मॅचमध्ये तो कमबॅक करेल का. समोर उमेश माळी गोलंदाजी करत असताना मेट्रो एंडकडून समोर पुन्हा एकदा निकेश गोवारी. पुढचा बॉल
या बॉलवरती काहीसं वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांनी सुद्धा हात फैलावलेत. वाईटचा या ठिकाणी इशारा आलेला आहे. एक अवांतरची धाव याही षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आली. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच झालं होतं. पहिल्याच बॉल वाईट आला, अवांतरची धाव आली. त्यानंतर मात्र त्या षटकामध्ये षटकार सुद्धा आला आणि त्या षटकामध्ये धावसंख्या न होती. आता मात्र 10 धावसंख्या नोंदवली जाते आणि खरं तर वैयक्तिक धावसंख्येमध्ये जे योगदान आपण पाहिलं तर निकेश गोयरचं महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या बाजूने अक्षय फक्त एकाच धावसंख्येवर केलं तर थोडीशी बातचीत इथं कर्णधार आणि गोलंदाजांमध्ये झाली. कशा प्रकारे गोलंदाजी आपण करायला हवी रात्रीच्या सत्रामध्ये, कितीचं टार्गेट सेट करायला हवं, ही मात्र चर्चा इथं नक्कीच दोन्ही संघांमध्ये केली जाते. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे गोलंदाज उमेश माळी. मेट्रो एंडकडून मारा करत असताना निकेश गोवारीसाठी पुढचा बॉल बॅकफुटला गेला, थोडासा मागे राहिला. मात्र यावेळेस मात्र बॅकफुट बॉलर खेळला होता. उमेश माळीने चेंडू अडवला आणि त्या चेंडूवरती कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. अगदी डार्क ब्ल्यू ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो आनशिलर खेरणे संघाचा. गेल्या वर्षी सुद्धा या संघाचा हाच ड्रेस कोड होता आणि तशाच प्रकारचा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने अगदी ब्ल्यू ड्रेस कोड शिवशंभो जयहनुमान कामोठा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा विचार केला आपण फलंदाजीचा गोलंदाजीचा तर पंकज गाडगे सोडला तर इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली होती आणि आता मात्र पंकज गाडगे बाद झाला. आता हे दोन फलंदाज काय कामगिरी करतील याच्यावर मात्र लक्ष त्यांचं लागलं असेल. कारण समोरून जी गोलंदाजीचा ताफा म्हटला जातो तो गोलंदाजीचा ताफा अगदी पाहायला मिळतो आनशिलर संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल उमेश माळीचा. शॉट बनवण्याचा टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतो. समोरून मात्र विनयच्या हातामध्ये चेंडू विसावला. त्यानंतर मात्र चेंडू उचलून फेकणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये सिंगल कर्मट होत असताना 12 धावसंख्या पाहायला मिळते. 11 धावा आपल्याला पाहायला मिळते. 1-1-1 म्हणजे 11 वरती 1 गडी बाद ही अवस्था टीम कांबोडेची आपल्याला पाहायला मिळते. वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय गार्डन्स थोडं दिलं जातं यावेळेस मैदानावरती. मयूर वाघमारे आणि उमेश माळी यांच्यामध्ये बातचीत केली जाते आणि तशाच प्रकारचं क्रिकेट सुद्धा खेळणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ही लीगची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. इथून जिंकून आपण सुपर 8मध्ये दाखल होऊ शकतो. अंतिम रात्रीमध्ये आपण येऊ की नाही सांगणारी रात्र आहे तुमच्यासाठी. रात्र वैराची असं म्हटलं जातं. मात्र ती रात्र मात्र गाजवून कोणता संघ अंतिम रात्रीमध्ये दाखल होईल ते मात्र या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला. उमेश माळी पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. समोरून पुन्हा एकदा अक्षय एका धावेवरती. पुढचा बॉल अगदी गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला. टॅपिंग क्रिकेट पुन्हा एकदा चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला. शॉर्ट पॉईंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1-1 धाबेने धावफलक वाढवला जातो. काहीशा वेगळ्या मनस्थितीमध्ये फलंदाजी करताना फलंदाजी दिसत आहेत. कारण 1-1 धाबेने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. एक मात्र षटकार आला होता निकेशच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र थोडंसं शांत क्रिकेट या टीमकडून खेळलं जाते. कारण तेवढीच चांगली गोलंदाजी यावेळेस मैदानावरती दाखल झालेली आहे. उमेशची पहिलं षटक मयूरचं होतं. त्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. त्यानंतर आतापर्यंत 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू निकेश गोवारी. यावेळेस मात्र फटका बनवण्याचा प्रयत्न केला. अगदी लेग गलीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला चेंडू आणि त्यानंतर एकच धाव त्या बॉलवरती आली. सिंगलने 1-1 धाबेने प्रत्येक बॉलवरती आपल्याला धावफलक आलता पाहायला मिळतो. 4 धावा आतापर्यंत 4 चेंडू वरती आलेत. ही कुठेतरी या ठिकाणी आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंतची आहे. रात्रीचं सत्र आहे. पाहूया मैदानामध्ये अजूनही 2 असे फलंदाज मैदानावरती आहेत. त्यांना जर खराब चेंडू मिळाले तर नक्कीच सीमारेषे बाहेर टोलवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उमेश माळी अक्षय पवारसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला. पायावर आदलला लावडली, थोडंसं अपिली झालं. मात्र कोणत्या प्रकारचा इशारा नाही. डॉट बॉल गेला ही खूप महत्त्वाचं आहे. कारण 30 चेंडूंचा सामना आहे. 1-2 चेंडू जरी एका षटकामध्ये डॉट गेले तरी सुद्धा टीमसाठी खूप फायदेशीर ठरत असतात आणि तीच कामगिरी उमेशने करून दाखवली आहे. उमेशचा गेल्या 2 वर्षाचा खेळ आपण पाहिला तर गोलंदाजीच्या आधारे फलंदाजीच्या आधारे या खेळाडूने अगदी आपल्या पीपीएलच्या संघांना विजय प्रस्थापित करून दिलेत आणि या सुद्धा सामन्यामध्ये तीच कामगिरी करताना पाहायला मिळतं. समोर अक्षय पवार सारखा खेळाडू आणि तरीसुद्धा ही दर्जेदार गोलंदाजी. पुढचा बॉल अक्षयला डिफेन्स करण्यासाठी भाग पाडले. हीच गोलंदाजीची या ठिकाणी खरे तर दर्जेदार गोलंदाजीची ओळख राहिली आहे. उमेश माळी मॅन फॉर केवाळे. अगदी आपण पाहिलं तर डिफेन्स केली. सिंगल पूर्ण जरी झाली तरी धावसंख्येवर आपण पाहिलं तर फक्त 1 धाव लागत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावसंख्या 7ची सरासरी. पॉवर प्लेची 2 षटकं आणि त्याहीमध्ये ही दर्जेदार गोलंदाजी राहिली. अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली. या गोलंदाजीने जर या ठिकाणी ही सरासरी दाखल राहिली तर मात्र कुठेतरी कांबोटा टीमला विचार करण्यास भाग पडेल.
अक्षय पवार सारखा खेळाडू आपण मैदानावरती पाहतो. 4 बॉलवरती 2 धाबा त्याच्या खात्यामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला निकू व्यवहारी ज्याने मात्र 6 बॉलचा सामना केला, 9 धाबा आपल्या टीमसाठी जमवलेल्या आहेत. चौदा धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय उमेश माळी यावेळेस अगदी आपण पाहतो इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये जात आहे. ऋतिक वाघमारे यस देवचंच खेळाडू आहे. त्याच्यावरती या ठिकाणी विश्वास दाखवला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून. उमेश थोडा रिलॅक्स होऊन या ठिकाणी ओके यस 12वा खेळाडू आले. ओके ओके फिल्डिंगसाठी आलेले आहेत. ऋतिक वाघमारे देवचेच खेळाडू आहेत आणि उमेश माली मात्र 12वे खेळाडू म्हणून आलेले आहेत. नेक्स्ट वर गोलंदाज सुदाम नाईक. छोट्या शरीराचा खेळाडू आहे. गुणवत्ता काय दाखवली आहे आणि हा स्टेज त्यासाठीच आहे. पीपीएलचा स्टेज प्रत्येक गावातील गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देणारा स्टेज आहे. काल आपण हिरामन नाईकला पाहिलं होतं, आज सुदाम नाईकला पाहतो. नाईक बंधूंची कामगिरी पाहिली आहे. सुदाम नाईक मोठा खांदाचा हा खेळाडू आहे. अक्षय पवार साठी बीट केला. अक्षय पवारला काय चेंडू फेकला, अगदी शॉर्ट पिच चेंडू, अगदी बोटांचे जादू या ठिकाणी दाखवतो हा गोलंदाज. आणि जी करामत करा तर दाखवावी लागणार आहे अनशिलो खेळणे संघासाठी. कारण अक्षय पवार एकदा बरसायला लागला तर मात्र या ठिकाणी नक्की धावा सुद्धा या ठिकाणी बरसायला लागतील. पुढचा बॉल सुदाम नाईक रनअप घेत असताना इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. मयूरला मात्र पार केलाय. मयूरच्या डोक्यावरून फ्लाय झाला बॉल, थोडासा स्किड झाला हाताला लागून आणि बॉल गेला सीमा पार. षटकार. हाफ चान्स नक्कीच होता. थोडासा या ठिकाणी उशीर कदाचित झाला बॉल अडवण्यामध्ये. जर बॉल अडवला असता तरी सुद्धा 5 धावा वाचल्या असत्या, महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळाली असती. मात्र अक्षयच्या बॅटमधून आलेला षटकार धावांचा वेग वाढवण्याची जी क्षमता आहे ती दाखवून दिली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुढचा बॉल सुदामचा पुन्हा एकदा बीट केले. पहा शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस, थोडासा फ्रंट फुटला आला, फटका बनवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र त्यावरती मात्र लगेच प्रत्युत्तर दिलं सुदामने की मागच्या बॉलवरती आलेला षटकार कुठेतरी चुकीचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती कुठेतरी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 20 धावसंख्येवरती 1 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अर्धी इनिंग संपली आहे ती मात्र या ठिकाणी मैदानावरती. शिवशंभो जर्मन का मोठा टीमची आणि या वेळेस काय घडलंय मैदानावर, बीट नाही तर या ठिकाणी त्रिफलला चित केलंय. अक्षय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. बिग गोल्डन विकेट प्राप्त केले आहे. सुदाम नाईक मॅन फ्रॉम मोठा कांदा. पहा ही गुणवत्ता असते. आम्हाला माहिती मिळते त्याच्या ग्रामीणच्या टीम मध्ये त्याला ओव्हर दिली नव्हती एका मॅच मध्ये की तो ओव्हर टाकेल, जास्त धावा दिल्या तर काय होईल. आज मयूर वाघमारेने हेरले खरं तर की सुदाम नाईक काय करू शकतो. मोठ्या गावाचे खेळाडू प्रेक्षक त्याचे ग्रामस्थ मॅच पाहत असतील की या खेळाडूला आपण ग्रामीण मध्ये ओव्हर दिली नव्हती. आज लीग स्टेजच्या मॅच मध्ये पीपीएल मध्ये तो आज ओव्हर करतो आणि अक्षय पवारला ज्या प्रकारे या ठिकाणी मोठी विकेट त्याने प्राप्त केली, हीच गुणवत्ता ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. बारक्या शेलके मॅन फ्रॉम पाली या खेळाडूला सुद्धा पारितोषिक आलेला आहे. नाव बोला ना. रोहिदास पाटील यांच्याकडून आंबिवली यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आलेले आहेत. मागच्या मॅचचा हिरो राहिला आहे तो बारक्या शेलके आणि रोहिदासजी पाटील आंबिवली. धन्यवाद. आंबिवलीचे प्रेक्षक सुद्धा आज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आले आहेत. बसा आपण विनंती आहे आपल्याला. पुढचा बॉल या बेलेस मात्र दिशा भरकटली, काहीसं वेगळे करण्याचा प्रयत्न केला, थोडासा बाहेर वळवला चेंडू. कदाचित थोडासा या ठिकाणी कदाचित क्वार्टर बिहाइंडचा या ठिकाणी नक्कीच विकेट मिळू शकेल या विचाराने मात्र हा चेंडू फेकलेला होता तो गोलंदाज सुदाम नाईकने. आणि ते मात्र वाईटचा इशारा येत असताना धावसंख्या पुढे सरकेल 21 धावसंख्येवरती. तिसरं षटक अजूनही चालू आहे. 2 चेंडू बाकी आहेत.
अगदी गुणवत्ता त्याने सिद्ध केली. एक षटकार काढून सुद्धा कॉन्फिडन्स लेवल त्याने वाढवून ठेवलाय. पुढचा बॉल मारायचा होता जोरदार फटका, मात्र थोडासा लेट कटचा हा फटका होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी 2 धाबा वसूल केल्या. खरं तर आपण पाहिलं यावेळेस गोलंदाज थोडासा या ठिकाणी स्लोअर फेकला. त्यानंतर मात्र बारक्या शेलकीला हा चेंडू टोलवता आला नाही. 2 धाबा या चेंडूवरती जरूर आल्या, मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली आहे अगदी समोरून आपण पाहिलं तर हार्ड हिटर फलंदाज ज्या वेळेला असतात त्यावेळेला मोठा दबाव आपल्यावरती असतो, मात्र ज्या वेळेला आपला संघ आपल्याला कॉन्फिडन्स देत असतो त्यावेळेला मात्र आपला खेळाडू मात्र चांगली कामगिरी करत असतो. पुन्हा एकदा तोच खेळाडू समोर असणार आहे. बारक्या शेलके इन फॉर्म खेळाडू आहे, पाले टीमकडून असेल, त्याचबरोबर जर्मन कामोर टीमकडून सुद्धा त्याने ज्या प्रकारचा खेळ केला आहे. समोर मात्र सुदाम नाईक अंतिम चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. तिसऱ्या षटकामधला आणि 23 धावा धावपळ करत आहेत. पुढचा बॉलवरती प्रहार केला, ज्या फटक्यासाठी प्रयत्न केला जात होता. बारक्या शेलके ऑन फायर आणि रोहिदाजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जमा झालेला आहे. धन्यवाद. धावसंख्या वेगाने वाढत असताना आता मात्र कुठेतरी 10च्या सरासरीने थोडीशी कमी का बळीला 29 धावा लागलेल्या आहेत. शिवशंभो कामोडा टीमच्या जर्मन कामोडा टीमच्या धावसंख्येवरती 29 धावा 2 गडी बाद लागलेल्या आहेत. अंतिम 2 षटकामध्ये अजूनही तुम्ही किमान 55-60चा पल्ला गाठू शकता, मात्र ती फलंदाजी तुमची या ठिकाणी दाखवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने विचार केला अनुशीलन केरणे संघाकडे सुद्धा त्याच ताकदीचे गोलंदाज अजून चेतन पाटील त्यांनी राखून ठेवलेला आहे. ज्या गोलंदाजाने मागच्या 2 मॅचमध्ये ज्या कामगिरीने आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय तोच गोलंदाज आता मात्र मेट्रो एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी निराशाजनक कामगिरी केली होती, त्यानंतर मागच्या 2 मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे ती मात्र चेतन पाटीलची. आणि यावेळेस मैदानावरती निकू गोवारी आणि दुसऱ्या बाजूला बारक्या शेलके दोन्ही फायर करणारे फलंदाज आहेत, मात्र गोलंदाज तेवढा ताकदीचा त्यांच्या समोर आणलाय टीम केरळने. जरूर रोदाजी पाटील आंबिवली यांनी मात्र बारक्या शेळकेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत आभार व्यक्त करतोय. प्रोत्साहन या ठिकाणी देणं सुद्धा गरजेचं असतं आणि तेच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल चेतन पाटील, समोर निकू गोवारी. पहिल्याच बॉलवरती तडाखा देण्याचा प्रयत्न, उंच जरी उडाला आहे मात्र झेल होईल का? इथे मात्र मयूरने झेल सोडला. झेल कोणी सोडला तर कर्णधाराने सोडलाय. हे झेल खूप महत्वाचे आहेत. निकू गोवारी कुठल्याही क्षणाला इथे फायर करणारा हा फलंदाज आणि अशा फलंदाजाचा सोडलेला झेल कितपर्यंत या ठिकाणी महागात तडेल तो आपल्याला पाहावं लागेल. कारण चेतन पाटीलची गोलंदाजी अगदी टिचून गोलंदाजी करतोय, कधी स्लोअर फेकतोय, कधी तो शॉर्ट पिच फेकतोय, कधी या ठिकाणी आपण पाहतो तर यॉर्कर लेनचे गोलंदाजी करताना त्याला आपण पाहायला मिळाला आहे. मात्र या वेळेस तेवढी साथ क्षेत्ररक्षणच्या हवी असते ती मात्र कुठेतरी मिळाली नाही या चेंडूवरती. पुढचा बॉल यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू फेकला होता, वाईड यॉर्कर होता, अगदी ऑफ्टिंग समोरून जाणारा हा चेंडू बीट केले फलंदाजाला, कुठल्या प्रकारची धाव नाही आणि धावसंख्या स्थिरावली ती मात्र 31 धावसंख्येवर. अगदी आपण पाहिलं तर या षटकामधले 2 चेंडू समाप्त झाले. फक्त या ठिकाणी आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाबा 31 आहे. टार्गेट सेट करणारे हे 10 चेंडू निकू गोवारी आणि बारक्या शेलकेसाठी आहेत. ऑन साइडला खेळायचा तो धावचीचा धोका होऊ शकला असता. संगम राजे तिथे होता, मात्र पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. एक आगला वेगळा फटका त्यांनी पेशकश करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी ऑन साइडला खेळून या ठिकाणी धावसंख्या वाढवण्याचा लॉप करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्याला अपयश आलं. आणि आता मात्र इथे आपण पाहिलं कुठेतरी दबावामध्ये आला खऱ्या अर्थाने निकू गोवारी. कारण गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसातला सर्वाधिक पॉवरफुल संघ आपण पाहिला तर अनुशीलन खेळणे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुण्याचा चेतन तयार आहे. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 31 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक नजरा लावून राहिलेले आहेत की कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. अंतिम रात्रीमध्ये अंतिम दिवसामध्ये कुठला संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे सुद्धा बीट केलंय आणि अगदी आपण पाहिले तर लाऊडले अपील सुद्धा होताना पाहायला मिळालं आहे. चौथा बॉल आपण होताना पाहायला मिळाला. चेतन पाटील आता मात्र ज्या लाईन मध्ये आला, लेन मध्ये आलाय,
पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी दिशा भरकटली होती, थोड्याशा धाबा त्याला खाव्या लागल्या होत्या. मागच्या 2 मॅचमध्ये त्याचा कॉन्फिडन्स लेवल आपण पाहिला तर जबरदस्त राहिला आणि या वेळेला सुद्धा 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा दिलेल्या आहेत. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. पुढचा बॉल एष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, मिळाली सफलता. निकू गोवारी मैदानाच्या बाहेर, चेतन पाटीलला मिळाली सफलता. ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती आहे त्यामध्ये कामोरा टीमचे प्रेक्षक ओनर सर्व नाराज असतील, कारण ज्या प्रकारचा खेळ अभाव होता तो झाला नाही. कारण निकू गोवारी माघारी परतला, अक्षय फार कमी धावसंख्येमध्ये माघारी परतला, पंकज गाडगे लवकर बाद झाला. एक मात्र अशा अपेक्षा आपण मैदानावरती पाहतोय, तो मात्र बारक्या शेळके आणि नवीन फलंदाज विशाल फदाले कामोटे कॉलनीमधील हा खेळाडू, त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. मात्र पाहूया, एका बाजूने आपण पाहिलेलं तर अंशिलोर केरळे संघाचे ओढ शैलेशजी माली, निलेश प्रधान, त्याचबरोबर पंकज माली सर्व खुश असतील, कारण आपल्या संघाने मात्र चांगला खेळ दाखल केलेला आहे. 4 वर्ष संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर संघर्ष करतो. 4ही वर्षामध्ये हा संघाला सुपर 8चा दरवाजा आपल्याला ठोठावताना पाहायला मिळाला. आज मात्र तिथून पुढे मात्र यश प्राप्त होत असताना पाहायला मिळते. इथून मात्र सुपर 8मध्ये दाखल होणारा संघ हा होईल का, हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. तत्पूर्वी चालू आहे संघर्षमय लढाई पाहायला मिळते आहे. चेतनच्या गोलंदाजीवर सिंगल तर पूर्ण झाली, फक्त 2 धावा दिल्या या षटकामध्ये आणि 3 धावा दिल्याने काय लाजवाब गोलंदाजी केली आहे चेतन पाटीलने. मॅन फ्रॉम कानपोली सातत्याने प्राप्त बायकर्समॅन राहिले आहे. कानपोली टीमला सुद्धा बऱ्याच वेळा यश प्राप्त करून दिले आणि याच मैदानावरती आपण पाहिलं तर गेल्या वर्षी तो कर्णधार म्हणून खेळला, आज ॲज अ खेळाडू खेळला आणि केरने टीमने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासात सार्थ गोलंदाजी करत असताना महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले, 1 बडी बाद केला आणि 3 धावा देत टीमला मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण कामगिरी करून दिले. कारण टीम समोरची आपण पाहिली तर जे अनुमान शिवशंभू कामोरा टीम फक्त 32 धावसंख्येवर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेच स्पीडअप करा. मायबाप प्रेक्षक वाट पाहत आहेत, ते ऑनलाईन प्रेक्षक आहेत. अगदी आपण पाहिलं तर त्यांना सुद्धा जॉबला जायचं असतं, कामावर जायचं असतं, तरी सुद्धा आपल्या खेळाडूंसाठी ते मॅच पाहत असतात. मात्र असं काही करू नका, व्यत्यय येणार, मग प्रेक्षक सुद्धा नाराज होतात. मैदानावरती भरपूर प्रेक्षक आहेत, कारण खरं तर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक असे आहेत त्यांच्या गावचा खेळाडू नसेल पण ते थांबलेत का की पीपीएलची स्पर्धा आहे, आपल्याच विभागातले खेळाडू आहेत, त्यांचा आपण खेळ पाहावा या आशेने मात्र ते थांबलेले आहेत. कुठेतरी अक्षय पवारने निराशा केली, निकू गोवारी इथे मात्र निराशा केली, पंकज गाडगे लवकर बाद झाला, बारक्या शेळके मात्र ती कामगिरी इथे करून दाखवेल का या अपेक्षेने मात्र मैदानावरती प्रेक्षक थांबलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारची गोलंदाजी साकारले, अगदी आपण पाहिलं तर पहिल्या गोलंदाज मयूर वाघमारने फक्त धावा दिल्या 9, उमेश मालिन धावा दिल्या 4, सुदाम नाईकच्या षटकामध्ये जरी 15 धावा आल्या तरी सुद्धा महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली. चेतन पाटीलने धावा दिल्या फक्त 3 धावा आणि संघ मात्र या ठिकाणी 4 षटकांमध्ये फक्त 32 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. त्याला स्पीडअप करा, रिदम तोडू नका. मायबाप प्रेक्षक वाट पाहत आहेत की लगेच खेळ सुरू व्हावा या आशेने मात्र सर्व प्रेक्षक थांबलेले आहेत. पुढचा बॉल बारक्यासाठी होता. या बॉल वरती काय लाजवाब गोलंदाजी जिनीत पवार, स्लॉग वरचं षटक आहे असं वाटलं होतं या षटकामध्ये हाणामारी केली जाईल, तसं काही घडलं नाही आणि ज्या प्रकारे जिनीत पवारने हा चेंडू अगदी डिलिव्हर केला. मॉन्टी पाटील यांच्याकडून जिनीससाठी पहा प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेला आहे. जिनीसचा पुढचा बॉल, या बॉलवरती ऑन साइडला खेळलाय, अगला फटका आहे ऑन साइडला. डीप मधला क्षेत्ररक्षक सुदाम चेंडूवरती येणार फेकणार, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. जखडून ठेवणारी गोलंदाजी अगदी आपण पाहिले. यस, बारक्या शेळकेला आता षटकारासाठी 1000 आलेले आहेत रोदास पाटील यांच्याकडून. दोन्हीकडून पारितोषिकांची लयलूट केली जाते, एकीकडून विकेटसाठी तर दुसरीकडून षटकारासाठी. बारक्या शेळके एक मात्र अशा अपेक्षा कामोरा टीमकडून आहे. 4 चेंडूवर शिल्लक आहेत, 4 मध्ये किमान 2 जरी आले तरी 50च्या आसपास धाव होऊ शकतात. ती धावसंख्या उभारली जाईल का? मात्र दुसऱ्या बाजूने जिनीत पवारसाठी विकेटसाठी 1000 रुपये मॉन्टी पाटील यांच्याकडून आलेले आहेत.
दोन्ही संघांना दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही कामगिरी राखली जाते. मात्र दोन्ही संघ दोन्ही खेळाडू काय करणार मैदानावरती 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाबा झालेले त्या मात्र 33 आणि इथून मात्र टार्गेट सेट करणारे हे 4 चेंडू. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट बॅटची कडा मात्र चांगला चेंडू फेकलाय. पहा बारक्या शेळकेला बेट केलंय जिनीत पवारने. जिनीत पवार दत्तकृपा कोपरा संघाचा हा खेळाडू. आमचे अजय वर्तेकर सुद्धा दत्तकृपा कोपरा संघाकडून खेळाचे अगदी आमचे स्कोरर 2023 मध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर मात्र कालाने त्यांच्यावर झडप घातली. अजय वर्तेकर यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. मात्र जिनीत पवार कोपरा संघाकडून सातत्याने अष्टपैलू कामगिरी करत असतो. यावेळेला 3 चेंडूवरती चांगली कामगिरी केली आहे. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. टार्गेट कितीचं सेट होणार. पुढचा बॉल लावली त्या ठिकाणी अपील झाला आणि मैदानावरती शांतता पसरली आहे की कांबोडा संघ यावेळेस काय करतो. हाच तो कांबोडा संघ ज्या कांबोडा टीमने लगातार 2 मॅच जिंकल्यात. मात्र दुसऱ्या बाजूने केरले टीम ज्याने 1 मॅच पराभूत झाले 2 जिंकल्या आणि इथे मैदानात दाखल झालेत. 3-3-3 डबल 3 आणि त्यानंतर ट्रिबल 3 3 गडी बाद 33 ही धावसंख्या. हा 33चा आकडा कुठेतरी आशुभ ठरला की काय या संघाला. कारण 2 चेंडू बाकी आहेत. इथून मात्र 2 षटकार येतील का बारक्या शेळकेकडून अशा अपेक्षेने भरलेला हा सामना. इथे मात्र या ठिकाणी निराशाजनक अवस्था ती निर्माण झाली आहे कांबरा टीम कडून. तर दुसऱ्या बाजूने जल्लोष केला जातोय आणि शिरोर खेळण्या संघाकडून. पुढचा बॉल जिनीत पवारचा. यावेळेस बॅटच्या मधोमध आला नाही. बॉल ऑफसाईडला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू टोलवला होता. त्यावेळेस विनय गावंट तिथे होता. चेंडू फेकणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आणि त्या चेंडूवरती सिंगल पूर्ण होत असताना धाव लागल्या. 2 धावा आल्या आणि 2 धाबांनी 35 धावसंख्या धावफलकावरती लागली गेलेली आहे. विकेटसाठी मॉन्टी पाटील यांच्याकडून आपण पारितोषिक पाहिलं. मात्र जर विकेट मिळाली नाही तर मॉन्टी पाटील यांनी आपले 3000 दिलेले आहेत ते घेऊन जायचे आहेत. आमच्याकडे इथे ठेवू नका पैसे प्लीज. बारक्याचा पुढचा बॉल रोहिदास पाटील यांनी 500 नाही तर आता 1000चं पारितोषिक लावलंय. मात्र बारक्याकडून तो फटका येणार का. पुढचा बॉल षटकातला शेवटचा बॉल आहे. 35 झालेल्या आहेत. अगदी आपण पाहिले तर PPL मधली सर्वाधिक कमी धावसंख्या पाहायला मिळते या मॅच मधली. पहिल्या मॅच मध्ये पाहिली होती कालच्या उद्घाटन सामन्यात 52 धावा चेस केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अगदी आपण पाहिलं 65चा पल्ला गाठला 75चा गाठला. आज मात्र 35 वर जखरून ठेवलं टीमला. काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. असं म्हणतात की सिक्सरचा बॉल गोलंदाजाला या ठिकाणी भारी पडतो तसं काही नाही. मात्र या वेळेला बारक्या वाट पाहत होता की एखादा जरी षटकार माझ्या बॅट मधून आला तर या 6 धावा कुठेतरी आपल्या संघाला लाभदायक ठरतील. आणि तो षटकार बारक्या शेळकेच्या बॅट मधून आला आणि रोहिदास पाटील आंबेले यांच्याकडून बारक्यासाठी पुन्हा एकदा 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक बारक्यासाठी जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं बारक्या. आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिली तर PPL मध्ये जरी सर्वाधिक कमी धावसंख्या असली तरी सुद्धा हे टार्गेट सुद्धा या धावसंख्येला सुद्धा संघर्षमय धावसंख्या करण्याची क्षमता अक्षय पवारला दाखवावी लागेल. कांबोडा टीमला दाखवावी लागेल. आणि हे टार्गेट मात्र आज शेवटच्या रात्रीमध्ये पूर्ण केलं जाईल की डिपेंड केलं जाईल ते मात्र या ठिकाणी नक्कीच ऐकूया आमचे समालोचक मित्र रोशनजी पाटील यांच्या मुखवाणीतून. आणि येथे मात्र आजच्या रात्रीसाठी आम्ही रजा घेत आहोत. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक कांबोडा टीम आणि केरळ टीमला. थँक्यू सो मच सचिव आमचे संतोषजी घरसर पेटगाव हे होते पहिल्या पूर्वार्धामध्ये. आता लक्ष वेधित केलं जाईल उत्तरार्धाकडे जिथे आपल्याला सामना पाहायला मिळतो. शिवशंभो जनमान कांबोडे संघाच्या विरोधात खेळतोय अंश 11 खेळणे. अगदी करो या मरोचा हा महामुकाबला आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 41 धावा लागत आहेत स्कोअर कार्डवरती आणि 42 धावसंख्येची आवश्यकता आहे ती अंश 11 खेळणेला. एक बिग बॅटल एक मोठं रणकंदन या लढतीमध्ये क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. 2 संघ अगदी
ताकदवर आहेत. अगदी शिवशंभो जयमान कांबोटे, रघु परदेशी भिंगारी, पंकज घाडगे कांबोटे कॉलनी, बारक्या शेलके पाली असे दमदार क्रिकेटर या संपूर्ण टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अगदी परेश म्हात्रे कामोटे, विशाल कामोटे कॉलनी, केतन उलवेकर मोरबे, निकू गोवारी कामोटे, प्रणय भोईर आपटा, प्रणय शेलके कामोटे, विजय मुकादम भातानपाडा, महेश मदने कामोटे कॉलनी, कल्पेश गरज काळुंद्रे आणि संकेत मालुसरे अक्कुलवाडी असे दमदार क्रिकेटपट्टू शिवशंभो जयमान कामोटे या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि समोरील संघ पाहायला मिळतो अंश 11 खेडे, स्वतः संघ नायक मयूर वाघमारे देवत, विनय गावण वलप, राहुल काठे निदळस, जिनीत पवार कोपरा गाव, कॅप्टन कुल, सुनील सालुंके घोडगाव, संगम राजे तळोजे मजकूर, शुभम ठाकूर मोरबी, त्यानंतर ऋतिक वाघमारे, चेतन पाटील कानपोली, आशिष तारेकर पारगाव, प्रेम वाघमारे देवत, क्षितिज मालिक खेळणे एक युवा जिगरबाज खेळाडू याही संघामध्ये पाहायला मिळतो. सुदाम नाईक मोठा खांदा आणि उमेश मालिक केवाले हे दमदार क्रिकेटपट्टू अंश 11 खेळणे या सांघिक कोठ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दोन संघांचे संघ मालक सुद्धा अगदी आतुरतेने या लढतीकडे पाहत आहेत. अगदी सागर पाटील असतील, सुधीर जाधव आहेत आणि त्यानंतर अगदी बाबू शिंदे जे शिवशंभो जयमान कामोडेचे संघ मालक आहेत. त्यानंतर परेजी म्हात्रे असतील, या सर्वांचं मनस्वी आभार. त्यानंतर शैलेश शेठ माली असतील, प्रीतम पाटील, त्यानंतर निलेश प्रधान संघ मालक आणि संदीप माली, पंकज माली, त्यानंतर ऑल टीमचं मनपूर्वक स्वागत. चला आपण तात्काळ खेळ आता सुरू करूया. ऑफिशियल अंपायर टीम या लढतीसाठी आता त्वरित दाखल होत आहेत आणि उत्तमरित्या ऑफिशियल अंपायर टीमची दमदार कामगिरी संबंध स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक आभार. पंकजी माली असतील, कल्पेश गोंधळे असतील, अगदी अंश 11 खेळणे संघासाठी एक चांगलं असं पाडवल ज्यामध्ये पंकज माली यांची एक चांगली भूमिका नेहमीच आपण पाहत असतो प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये. त्याचे मनपूर्वक स्वागत. ऋतिक वाघमारेच्या जागी जो देवचा खेळाडू आहे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून शुभम ठाकूरची आता वर्णी लागते अंश 11 खेळणे या सांघिक कोठ्यामध्ये. अगदी खेडोपाडी पंकज घाडगे सुद्धा अगदी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पाहायला मिळेल. तर काहीसा फेरबदल आहे. क्षितिज माली जो खेळण्याचा प्लेयर आहे त्याच्या जागी हा खेळाडू येतो हे पहिल्यांदा नमूद केलं जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून पनवेल प्रीमियर लीग कडे पाहिले जातं. ग्रामीण धमाका सुद्धा आज पाहिला. शिवशक्ती खारघर विरोधात ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली या दोन प्रबल संघांमध्ये एक दमदार सामना पाहिला जिथे किरवली संघाने बाजी मारली. तर या अंतिम लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल जिथे उत्तरार्धामध्ये आवश्यकता आहे अगदी 42 धावसंख्येची अंश 11 खेळणेला शिवशंभो जयमान कामोटे संघाविरोधात दोन संघ तितकेच ताकदवर आहेत. बिग बॅटल या दोन संघांदरम्यान पाहायला मिळतं. पहिली सलामीची जोडी सुद्धा तितकीच ताकदवर आहे. हो परंतु थांबवले फिरकीचा जादूगर, जादुई गोलंदाजी साकार करणारा गोलंदाज
बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी साकार करतो रघु परदेशी भिंगारी. अगदी चक्रावून सोडणारी गोलंदाजी नेहमीच भिंगारीच्या रघुनं दाखवली आहे. लिजेंड खेळाडू म्हणून ज्याची अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपण ख्याती पाहतो असा हा रघु परदेशी बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकणारी गोलंदाजी साकार करतो. ब्ल्यू आर्मी आमने सामने खेळतायत. हा विजय खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड करण्यासाठी दोन संघ आतुर आहेत, त्यांचे संघ मालक आतुर आहेत. अगदी लाखो रुपयांची उलाढाल झाल्यानंतर एक संघ बांधला जातो. मोठ्या उपाययोजना आखाव्या लागतात आणि त्यानंतर अस्तित्वाच्या लढाईमध्ये मग गुलाल आपल्या पाठीवरती पडणं हे खूप गरजेचं असतं आणि या संघ मालकांच्या मनोमनी इच्छा असते आणि ही इच्छा पाहता प्रत्येक खेळाडूला 100% देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यातील हा महत्त्वाकांक्षी महामुकाबला आजच्या या दुसऱ्या रात्रीतील क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता ज्या दर्जाची आग ओकणारी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे समर्पित होताना पाहायला मिळते. रघु परदेशी पाठोपाठ सळग डॉट बॉलचं सत्र जारी आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अप्रतिम असा हा झेल रघु परदेशी याचा सेलिब्रेशन पाहू शकता आणि लागलेला हा पहिला करारा दे धक्का इथे खेळाडू बाद होतोय. वलपचा विनय गावंड परतीचा प्रवास करतोय. अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं हा खेळाडू मागे परतलाय. परंतु आव्हानाचा विचार केला तर फक्त 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये शिवशंभो जयमान कामोठेनं धावा जास्तीत जास्त संतोष सर इथे बनवल्या नाही आहेत, परंतु उत्तरार्धामध्ये काहीसा संघर्ष करावा लागेल कारण कामोठ टीम मध्ये गोलंदाजांचा रणगाडा आहे. हा अभिद्ध भिंत फोडणं खूप कठीण आहे आणि त्यातल्या त्यात एक अनुभवी गोलंदाज आहे रघु परदेशी. जुना जाणता खेळाडू. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं आणि क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू भिंगारीचा रघु परदेशी आता आग ओकतोय. अगदी धावसंख्या जर पाहिली तर गुणतालिकेवरती 1 गडी बाद 1 ही काहीशी बिकट स्थिती पाहायला मिळते. ती कोणामुळे तर निश्चितच रघु परदेशी मुळे. पूर्णपणे धुवाधार गोलंदाजी हा फिरकीचा जादूगर इथे आग ओकतोय. बॅकफुटला जात हा फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. आलेला नवीन खेळाडू संघाचा सरसेनापती संघ नायक मयूर वाघमारे देवद हा फलंदाजीच्या बोहल्यावरती येतो. 1 गडी बाद. P1च्या पहिल्या षटकादरम्यान पॉवर प्ले मध्ये धावा बनतायत. एकूण धावा फक्त आणि फक्त 2. अंश 11 खेळणे. अगदी अजूनपर्यंत 40 गाठायची आहे. मोठा संघर्ष करावा लागेल. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 10.00च्या सरासरीने प्रति षटकागणिक धावा बनवायच्या आहेत. अगदी खेळपट्टीच्या मधोमध कामोठे संघ चर्चा साधतोय. चर्चेला उधाण आलंय क्रिकेट रसिकांमध्ये की इथून पुढे मार्गस्थ कोण होईल आणि परतीचा प्रवास कोणा संघाचा असेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. आणि जो प्रेक्षक वर्ग पनवेल टेनिस क्रिकेट.in PTCच्या माध्यमातून घरबसल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्याचे मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक समाप्त होते जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी फक्त आणि फक्त 2 धावा. चला स्पीडली खेळायचे. वेळेचं काहीच बंधन आहे. त्याच्या आतोआत ही इनिंग इथे मॅच होणं खूप गरजेचं आहे. आज सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही खेळाडू उशिराने आले परंतु उद्या थेट 3 वाजता पहिला चेंडू पडेल याची आपण नोंद घ्या. अगदी रिपोर्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण डे नाईट हा फॉर्म्युला आहे. बघा आपण रात्रीच्या सत्रामध्ये काही वेळेअभावी लवकरात लवकर आटोपत कार्यकाल घेणे हे खूप गरजेचं आहे. आणि हे पाहत अगदी मॅनेजमेंट टीम उद्याचे जे संघ आहेत त्यांनी लवकरात लवकर येण्याचे प्रयत्न करावे. काहीसा वेळ मध्यभागी खर्चिक होतो. ऑफिशियल अंपायर टीम आपण इशारा द्या, तंबी द्या. तुम्हाला अधिकार थेट आयोजकांच्या माध्यमातून आहे कारण वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणे खूप गरजेचं आहे. आलेला नवीन गोलंदाज
बॉलिंग ट्रॅक वरती कामोठे निकू गोवारी कामोठे विरोधात मोठे फटके लगावतोय देवचा हा सुपरस्टार मयूर वाघमारेची डरखाली वाघाची डरखाली पाहायला मिळते. सरसेनापती बरसतोय. पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान काहीशी सावध सुरुवात या खेळाडूशी पाहिली, परंतु आता आग ओकणारी फलंदाजी तात्काळ समर्पित करतोय. त्याच्या साथीनं आलाय शुभम ठाकूर मुरबीचा एक युवा जिगरबाज हा खेळाडू जो मयूर वाघमारेच्या साथीनं खेळतोय. एक भागीदारी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पहिला विकेट बोपडाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर आता मोर्चे बांधणी चांगल्या पद्धतीनं आखावी लागेल. अंश 11 खेळणेला एक चांगला फटका पाहिला, जसा मोठा फटका लागला तात्काळ संघनायकाला पुढे यावं लागलं. त्या दर्जाचा हा फटका होता. स्वतः अक्षय पवार कर्णधार गोलंदाजापर्यंत पोहोचलाय की या पद्धतीनं आता मोर्चे बांधणी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल जेव्हा गोलंदाजाच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी मोठे फटके लागतात, काहीसा दबाव असतो, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढे मात्र मार्गस्थ व्हावं लागेल गोलंदाजाला. अगली पेशकश काउंटर अटॅक ऑफ ड्राईव्ह वाईड स्लॉग ऑफच्या डोईवरून दागलाय. हा अजून एक बलशाली चौकार. काय धुवाधार पारी खेळली जाते. अगदी येता क्षणी काहीसा सावध होता. एक सिंगल रन्स कंप्लीट केली मयूर वाघमारेनं. तात्काळ षटकार आला आणि आता आलेला हा चौकार अगदी भारताच्या दमदार स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. अगदी ISPL मध्ये सुद्धा मयूर वाघमारेची वर्णी लागते. आणि खरंच तर 6 तारखेला या स्पर्धेचा सांगता 16 होता, परंतु ISPLच्या धर्तीवरती रायगडच्या आणि खास करून पनवेलच्या क्रिकेटपटूंचा विचार केला आमच्या संपूर्ण असोसिएशननं आणि ती फायनल अगदी 5 तारखेला खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो प्रहार नटखट आता उत्तमरित्या फटके कन्वर्ट केले जात आहेत. पहिला आला षटकार, आता आलाय पाठोपाठ लगातार हा दूसरा चौकार. चौके पे चौका हिरो बनने का मौका है. हिरोपंथी गाजवतोय, दहशत दाखवतोय, आपला दरारा पेशकश करतोय, परंतु निकू गोवारीला चांगली कामगिरी करणं तितकंच गरजेचं आहे. निकू मध्ये क्षमता आहे, निकू मध्ये पोटेन्शियल आहे आणि हे पाहत अगदी त्याला दमदार वापसी दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समोर आहे देवचा मयूर वाघमारे. आता रोकले यशांच्या मागे मोर्चे बांधणी करतोय अक्षय पवारला अगदी चांगली मोर्चे बांधणी करणं गरजेचं आहे. या मरोचा हा महामुकाबला आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा खूप कमी झाल्यात आणि हे पाहता आता गोलंदाजांना काहीशी कसरत करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 का डोला 16 धावा. ओहो बाकपुडला जात चांगला फटका केला. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव. चेंडू सीमा पार 4 चौकार. काय फटके खेळतोय. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूनं अगदी अक्षरशः क्षेत्ररक्षकांना पूर्णपणे नाचवलंय त्या दर्जाची फटकेबाजी मयूर वाघमारेच्या माध्यमातून ही वेगळी डरखाली फोडली आहे. 20 धावा धावपटलावरती लागतायत आणि आता जिंकण्यासाठी 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे अंश 11 खेळणेला. गोलंदाज पुन्हा एकदा निकू गोवारी. प्रहार केलाय ऑन साइडला क्लिअर केलं. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एक सिंगल रन्स प्राप्त होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ अतिवेगाने समाप्त होतोय आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान शिवशंभो जर्मन कामोडे संघाविरोधात अंश 11 खेळणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 21 धावा लागतायत धावपटलावरती. समीकरण 18 चेंडू 21 धावा. सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स आहे. रिझल्ट येणं अजून काही मिनिटं वाट पाहावी लागेल, परंतु ऑफिशियल अंपायर टीम तंबी द्या. तात्काळ खेळ स्टार्ट होणं हे खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त टीम मीटिंग न घेता त्वरित खेळ आपण सुरू करायचा आहे. 18 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत मोठा संघर्ष करावा लागेल. 21 कामोठे विरोधात खेळणे हा प्रीमियर लीग मधील हा दमदार बिग बॅटल क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीगचं हे बिगुल वाजलं आणि 4थ्या पर्वामध्ये एक वेगळी एक मैफिल आपण पाहू शकता. क्रिकेट रसिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय की या दर्जाचं आयोजन
मोठी आव्हानं आली आणि त्यानंतर सुद्धा थाटामाटामध्ये या स्पर्धेची आपण दुसरी रात्र पाहू शकता पेडगाव मेट्रो स्टेशन खारघर नवी मुंबईमध्ये महामुंबईमध्ये या स्पर्धेला एन्जॉय केलं जातं आणि अशा दर्जाचं आयोजन ठेवणं या ऐऱ्यागैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. लाखो रुपयांची उलाढाल असते. 2 ते 3 महिन्यांपासून पूर्णपणे मॅनेजमेंट टीमकडे मोठी मोर्चे बांधणी असते आणि त्यानंतर एक सफल आयोजन आपण पाहू शकता पनवेल प्रीमियर लीगचं. चला तर तात्काळ पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल जिथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा गुणतालिकेवरती लागतायत. एक गडी बाद 21 बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज पवार अक्षय पवार सावलेगावचा खेळाडू अगदी काहीच पराभवाचं सावट आहे परंतु गोलंदाजीमध्ये ताकद दाखवली तर अक्षय पवार पुन्हा एकदा आपल्या संघाला घरवापसी दाखवेल का हे पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. सर्कल मध्ये चेंडू विस्थापित होत असताना एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. या दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करणं हे खूप गरजेचं आहे. जर प्रेक्षकांमध्ये काहीशी चर्चा आहे इथून नक्की कोण जिंकणार. अंश 11 खेळणे 53% जिंकेल अशी काहीशी चर्चा आहे. 47% पॉईंट जात आहेत कामोडे संघाकडं परंतु क्रिकेट आहे काय घडू शकतो कारण आज 1 लाखाहूनही अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला एन्जॉय केलं. 1,22,000. ओहो प्रहार केलाय अगदी बॅकफुटला जात हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात अवाक्याच्या बाहेर आलेला हा PPL सिक्सर. हल्ला बोल हल्ला कल्लोल हटके पार हे फटके. सर्जा बैलाचे संपूर्ण समर्थक सध्याकडे ते एन्जॉय करतायत. ज्या वेगानं सर्जा घोडचा सर्जा सुसट वेगानं धावतो आणि शैलेश शेटमाली यांनी जी चांदीची चेन दिली काहीशी चर्चेत होती आणि ते सुद्धा काहीशी इथे या लढतीला एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत परंतु कामोडे संघाला संघर्ष करावा लागेल. ओहो आता वापसी दाखवली आहे. रोखलंय अक्षय पवारने वारू रोखले. अलीकडे राहिलाय षटकार आणि नंतर तात्काळ डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्येला आता स्थगित केले. अगदी धावसंख्येची गुंतवणूक आहे 28. एक गड्याची कत्तल राहिली. अक्षय पुन्हा एकदा तयार अगदी नटकट आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक राहिली. गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला गेला. तिथे आलेली फक्त एक सिंगल रन्स. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. ओह पा अगदी नटकट आता ही आपण फलंदाजाची पाहू शकता. समोर शुभम ठाकूर एक चांगल्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे आणि त्याची वर्णी लागते निश्चितच अंश 11 खेळणे या संघामध्ये. पुन्हा एकदा प्रहार राहिलाय. एकच जाव मिळेल. अगदी अंतिम टप्प्यामध्ये काहीशी आग ओकणारी गोलंदाजी दाखवली जाते स्वतः संघनायक अक्षय पवारच्या माध्यमातून. पहिला चेंडू एक सिंगल रन्स त्यानंतर आलेला षटकार डॉट बॉल आणि पाठोपाठ 2 सिंगल्स म्हणजे गोलंदाजाने काहीशी घरवापसी दाखवली आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय. ऑन साईडला क्लिअर केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त पुन्हा एकदा एकच धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते आणि अशा रीतीने पहिल्या 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त होतोय आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती एक गडी बाद 31 समीकरण. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. संतोष सर 12 चेंडू 11चं समीकरण मॅच बनेल का कारण गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये अक्षय पवारनं चांगली दाखवली आहे. नक्कीच कारण ज्या प्रकारची गोलंदाजी मागच्या इनिंगचा आपण विचार केला तर मोठमोठी फलंदाज समोर असताना सुद्धा ज्या नवख्या गोलंदाजीने कामगिरी राखली आहे तर या ठिकाणी त्यार शक्य होऊ शकतं. मात्र पिचचा या ठिकाणी फायदा कशा प्रकारचा उठवता येईल ते मात्र या ठिकाणी शिवशंभो जर्मन कांबळा टीमला या ठिकाणी दाखवावं लागेल. सर्वात मोठं रणकंदन अस्तित्वाची लढाई आहे. संघ मालकांचं अस्तित्व आहे आणि हे पाहता या लढतीमध्ये शिवशंभो जर्मन कामोडे जिंकेल का अंश 11 खेळणे. काहीसा निकाल फक्त बाकी आहे. इथून विजय संपादन कोण करेल. कालच्या रात्रीमध्ये एक सामना पेंडिंग आहे. शिवन्या 11 आदई आणि त्यानंतर हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी. हा सामना येत्या 4 ते 5 दिवसामध्ये रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये खेळवला जाईल याची आपण नोंद घ्या. परंतु आज सर्व सामने हे फिनिश केले जातात आणि त्यातल्या त्यात ग्रामीण धमाका मॅच सुद्धा आज संपन्न होताना पाहिला. किरवली विरोधात खारघर हे क्रिकेटचं माहेरघर. 6 कॅमेऱ्यामधून या स्पर्धेचं चित्रण केलं जातं. हे यश आहे संपूर्ण आमच्या PTC लाईव्हचं.
त्या संपूर्ण टीमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज विजय मुकादम या गोलंदाजाचा वापर केलाय. भातनपाडा गावचा खेळाडू विजय मुकादमला दमखम दाखवायची आहे. मयूर वाघमारे विरोधात पूर्णपणे अटके पार गोलंदाजीचं आकलन सादर करायचं आहे. आणि हे पाहता अगदी मयूर विरोधात कुठल्या शैलीनं कुठल्या पद्धतीनं इकॉनॉमिकल स्पेल साकार करेल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा विजय मुकादम बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 2 विजय तयार. हलवार पद्धतीनं हा फटका खेळलाय. मयूरनं सावधगिरी बाळगली आहे. अगदी विजय आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आहे हे त्यानं जाणलंय. आणि हे पाहता अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी शांत संयमी खेळ सध्या घडीला साकार होतोय. परंतु गोलंदाजाला वेगळ्या शक्कलनं गोलंदाजीचं आकलन करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. इथे धावा रोखल्या तर सामन्यामध्ये शिरकाव करेल निश्चितच काम होते. परंतु खेडेकरांचा आवाज येतोय, हल्ला कल्लोल होतोय, टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. त्या दर्जाचा डरकाली फोडणारा हा चौकार मयूर वाघमारेच्या बॅटमधून. काय फटकेबाजी आहे, दमदार फटकेबाजी साकार करतोय मयूर वाघमारे देवत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये तैनात होतोय. 9 चेंडू 4चं समीकरण 11 चेंडू 28 या धावसंख्येवरती खेळतोय मयूर वाघमारे. अलीकडच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता हाच मयूर वाघमारे. आणि याही लढतीमध्ये त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे डावपेच आखले जात आहेत. अगदी शिवशंभो जर्मन कामोडे संघाचं चुकलं कुठं खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा कमी होणं, फलंदाजी ढासळली. आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये गोलंदाजांकडून सपाटून चोप पडल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये काहीसा संघर्ष करावा लागतो. परंतु संघर्ष योद्ध्याची भूमिका अंतिम टप्प्यामध्ये साकार होईल का आणि 8 चेंडूमध्ये 3 धावा वाचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु फलंदाज चर्चा साधतायत की ही मॅच या षटकादरम्यान फिनिश होईल की अंतिम षटकाची वाट पाहिली जाईल. गोलंदाजी ताकद राहिली तर अंतिम टप्प्यापर्यंत हा सामना जाऊ शकतो. विजय मुकादम दमखम दाखवतोय, सामना जिंकतोय. अंश 11 खेळणे, जल्लोषाचं वातावरण, टाळ्यांचा गजर. चांगला खेळ राहिला शिवशंभो जनमान कामोटेचा. परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये जी फलंदाजी ढासळली हेच कारण राहिलं पराभवाचं. आणि विजय संपादन केला अंश 11 खेळण्यानं. सन्माननीय आता यावंच लागेल, खास आयोजकांच्या माध्यमातून खास निमंत्रण आहे. सन्माननीय लोकनियुक्त सरपंच शैलेश शेठ माली, उद्योजक खेळणेगाव, आणि सन्माननीय निलेश शेठ प्रधान संघ मालक, आणि त्यानंतर नाना शेठ प्रधान घोडचा सर्जा बैलाचे मालक आणि संपूर्ण सर्जा ग्रुप इथे येतोय. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच समरी पाहू शकता. बारक्या शेलके 6 चेंडू 16, निकू खेळा 11 चेंडू 11, 8 चेंडू 8 खेळा अक्षय, विशाल खेळा 3 चेंडू 2. परंतु अंश 11 खेळणे 12 चेंडू 29 धावा मयूर वाघमारे. शुभम ठाकूर खेळा 9 चेंडू 13. आणि हे पाहता अगदी सहज विजय संपादन केला अंश 11 खेळणेनं. रोहिदास पाटील आंबिवली 2 षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बारके आपण घेऊन जायचंय. तर शैलेश शेठ माली आणि निलेश प्रधान या संघ मालकांकडून अंश 11 खेळणे संघासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जातो.